आपण ही एक नमुना प्रश्नपत्रिका घेतलेली आहे आणि या नमुना प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला कशा प्रकारे प्रश्न येतात हे पाहायचं आहे आणि त्याचप्रमाणे आलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करून स्पष्टीकरण देऊन तुम्हाला ही प्रश्नपत्रिका समजावून सांगण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी राहणार आहे। तर बघा, या ठिकाणी मानसिक योग्यता परीक्षा अंकगणित व भाषा ही नवोदयची प्रश्नपत्रिका आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, तर या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 80 प्रश्न असतात। यासाठी वेळ हा 2 तास असणार आहे आणि या 2 तासामध्ये आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे आहेत। याच्यामध्ये मानसिक योग्यता परीक्षा जी आहे ती 1 ते 40 प्रश्न हे याच्यासाठी असणार आहेत। आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला 1 ते 40 जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी कमीत कमी 60 मिनिटांमध्ये हे आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्याच्यानंतर अंकगणिताचे 20 प्रश्न असणार आहेत आणि हे 20 प्रश्न आपल्याला 30 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आणि भाषेचे प्रश्न एकूण 20 प्रश्न असणार आहेत आणि हे जे 20 प्रश्न आहेत याच्यासाठी 30 मिनिटे। तर अशा प्रकारे आपल्याला या परीक्षेसाठी 2 तासाचं नियोजन करून हा पेपर अगदी व्यवस्थित असा सोडवायचा आहे। तर बघा, आता याच्यामधील आपण प्रश्न पाहूयात। आता प्रश्न पाहिल्यानंतर याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न कशा प्रकारचा असणार आहे तर बघा, पुढील प्रश्नामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत, म्हणजे 4 आकृत्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। यापैकी 3 आकृत्या या कोणत्या तरी बाबतीमध्ये समान आहेत आणि एक आकृती निराळी आहे। निराळी म्हणजे वेगळी आहे। ती आकृती आपल्याला काय करायची आहे, ओळखायची आहे। तर या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे। आता या ज्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत या 4 आकृत्यापैकी आपल्याला काय करायचं आहे तर ज्या सारख्या 3 आकृत्या आहेत या शोधायच्या आहेत। मग या ठिकाणी आपण आकृतीचं जर निरीक्षण केलं, चौकोनामध्ये हा चौकोन आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे रेष आहे, रेष ओढून या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, आडवी रेष ओढलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणच्या रेषेला हा बाण केलेला आहे, या ठिकाणच्या रेषेला काय केलेला आहे, हा गोल केलेला आहे आणि या ठिकाणच्या रेषेला धनुष्यबाणाची खून ही केलेली आहे। तर अशाच प्रकारच्या आकृत्या बाकीच्या आहेत का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर बघा, या ठिकाणी बाण आहे, या ठिकाणी पण बाण आहे, या ठिकाणी गोल आहे, या ठिकाणी गोल, या ठिकाणी आडवी रेष दिलेली आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे ही आणि ही आकृती ही कशी आहे, सेम आहे। त्याच्यानंतर तिसरी आकृती बघूयात, इथं बाण आहे, इथं बाण आहे, त्याच्यानंतर इथं गोल आहे, त्याच्यानंतर इथं गोल आहे, त्याच्यानंतर इकडे पण गोल आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी मात्र ॲरो दिलेला आहे आणि या ठिकाणी आडवी रेष दिलेली आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय आहे तर आडवी रेष आहे, या ठिकाणी, तर या तिन्ही ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा बघा आडवी रेष आहे, म्हणजे या तिन्ही ठिकाणी आडवी रेष आहे, परंतु या ठिकाणी मात्र ॲरो दिलेला आहे। त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे। याच्यानंतर आपण पुढील आकृती पाहूयात। तर बघा मित्रांनो, पुढील आकृती जर बघितली तर या ठिकाणी काय केलेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा गोल दिलेला आहे आणि या गोलाला डाव्या बाजूला 2 कान आहेत, मध्ये डोळ्यासारखा भाग दिलेला आहे आणि उजव्या साईडला काय केलेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे बाण दिलेला आहे। मग या ठिकाणी सुद्धा बघा या ठिकाणी सुद्धा गोल आहे, त्याच्यानंतर कान आहे आणि या ठिकाणी सुद्धा ॲरो आहे, त्याच्यानंतर इथं बघितलं 2 कान आहेत, त्याच्यानंतर इथे डोळा आहे, गोल आहे हे आणि ॲरो दिलेला आहे। आता चौथी जर आकृती बघितली तर या ठिकाणी मित्रांनो बघा, या ठिकाणी मात्र या गोलला जे 2 अर्धगोल आहेत, जे कान आहेत, हे मात्र एकच दिलेला आहे। म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर हे 4 हे असणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय दिलेला आहे, या ठिकाणी हा डमरूचं चिन्ह दिलेला आहे आणि वरची जी रेष आहे, हा वरचा त्रिकोण हा लहान आहे, खालचा त्रिकोण मोठा आहे आणि वरची जी रेष आहे हे त्रिकोणाच्या बाहेर गेलेली आहे। त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा आडवी त्रिकोणाच्या बाहेर गेलेली आहे, या ठिकाणी सुद्धा आडवी त्रिकोणाची रेष बाहेर गेलेली आहे, परंतु या ठिकाणी मात्र काय केलेली आहे, ही रेष सरळ वाढवलेली आहे। म्हणून हा जो पर्याय क्रमांक 4 आहे, हा 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। बघा, चौथा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय केलेला आहे तर या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाच्या कोपऱ्यामधील एक त्रिकोण जो आहे हा काय केलेला आहे या ठिकाणी रंगवलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा एक त्रिकोण काढलेला आहे, त्याच्यामध्ये एक त्रिकोण काढलेला आहे आणि वरचा जो त्रिकोण आहे तो रंगवलेला आहे। मात्र तिसरी जी आकृती आहे या ठिकाणी मात्र त्रिकोणामध्ये त्रिकोण काढून हा मधला जो त्रिकोण आहे हा मात्र या ठिकाणी रंगवलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये त्रिकोणामधील हा त्रिकोण काढलेला आहे आणि त्याच्या बाजूचा त्रिकोण काय केलेला आहे, रंगवलेला आहे। म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आता या ठिकाणी बघा, आकृतीचा दुसरा जो प्रकार आहे हा कोणता आहे तर 5 ते 8 या प्रश्नांसाठी या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, बाजूस प्रश्न आकृती दिलेली आहे आणि यामध्ये चुकीच्या आकृत्या दिलेल्या आहेत। प्रश्न आकृतीमध्ये उत्तरामधील जी तंतोतंत जुळणारी आकृती आहे, ही तंतोतंत जुळणारी आकृतीचा पर्याय हा आपल्याला शोधायचा आहे। तर या ठिकाणी आपण 5वा प्रश्न जर बघितला तर या ठिकाणी काय आहे, त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण काय केलेला आहे, अर्धा रंगवलेला आहे। त्याच्यानंतर
खाली जर बघितलं तर या ठिकाणी चौकोन आहे आणि चौकोन याचे दोन भाग करून याच्या उजव्या साईडचा भाग हा रंगवलेला आहे, या ठिकाणी मात्र चौकोन केलेला आहे आणि याच्या डाव्या साईडचा भाग रंगवलेला आहे, या ठिकाणी त्रिकोण केलेला आहे, याचा वरचा भाग रंगवलेला आहे। तर अशा प्रकारची आकृती आणि मध्ये गोल करून त्याचा उजव्या साईडचा अर्धा गोल हा रंगवलेला आहे। अशाच प्रकारची आकृती ही आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। आता या ठिकाणी दुसरी आकृती बघितलं तर पहिल्या त्रिकोणासारखा हा त्रिकोण आहे, त्याच्यानंतर या ठिकाणचा त्रिकोण सुद्धा पहिल्या आकृतीमधीलच आहे। त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं बघा मित्रांनो काय केलेलं आहे, या ठिकाणी पहिल्या आकृतीसारखाच त्रिकोण रंगवलेला आहे, दुसरा त्रिकोण सुद्धा तसाच आहे, गोल तसाच आहे। त्याच्यानंतर बघा या ठिकाणचा चौकोन जो आहे तो सुद्धा सेम टू सेम आहे आणि या ठिकाणचा जो चौकोन आहे हा सुद्धा सेम टू सेम आहे। याचा अर्थ या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं पहिली आकृती आणि दुसरी आकृती ही सेम टू सेम आहे, म्हणजे तंतोतंत जुळते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे। याच्यानंतर बघा 6वा प्रश्न पाहूयात। आता या ठिकाणी 6व्या प्रश्नामध्ये आकृती कशी दिलेली आहे तर या ठिकाणी वरती गोल दिलेला आहे आणि या गोलामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे, त्याच्यानंतर डाव्या बाजूला एक गोल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्या खाली जर बघितलं तर गोलामध्ये गोल आहे, त्याच्यानंतर या उजव्या बाजूला गोलामध्ये काय आहे तर वजाबाकीचं चिन्ह आहे आणि मध्ये अधिकचं चिन्ह आहे। अशाच प्रकारची आकृती ही आपल्याला पाहायची आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे तो पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। तर बघा आता या ठिकाणी पहिली आकृती जर बघितली तर बघा या ठिकाणी ज्या प्रकारची आकृती आहे सेम टू सेम हा वरचा गोल आहे, त्याच्यानंतर डाव्या साईडचा जर गोल बघितला तर गोल आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण हा आहे म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे, त्याच्यानंतर खाली सुद्धा गोल आहे आणि गोलामध्ये गोल आहे तर हा बरोबर आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा गोलामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे। आता मधला जर गोल बघितला तर या ठिकाणी बघा अधिकचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी सुद्धा अधिकचं चिन्ह आहे, म्हणजेच या दोन्ही आकृत्या ह्या काय आहेत तंतोतंत जुळतात, म्हणून पर्याय क्रमांक 6 याचं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे। याच्यानंतर पुढील आकृती पाहूयात। आता 7वा जर प्रश्न बघितला तर बघा या आकृतीचं निरीक्षण आपण करूयात। तर या ठिकाणी काय केलेलं आहे गोल काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक भरीव गोल काढलेला आहे, त्याच्यानंतर वरती जो आहे तो कोणाचं चित्र हे खालच्या बाजूला कोण झालेला आहे आणि सरळ रेष काढून या ठिकाणी वरच्या बाजूला कोण हा काढलेला आहे आणि या ठिकाणी अर्ध गोल जोडून याच्यामध्ये लहान मोठेपणाचं चिन्ह हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि वरी आणि खाली या ठिकाणी आणि या ठिकाणी काय केलेलं आहे तर गोल काढलेला आहे। आता हे उजव्या साईडला आहे, तर अशाच प्रकारचं चित्र किंवा अशाच प्रकारची आकृती ही आपल्याला पाहायची आहे। तर ही आकृती कुठं आहे बघा मित्रांनो, तर या ठिकाणी बघा या ठिकाणी बघितलं तर हे डाव्या साईडला आहे म्हणजे हे चुकीची आकृती आहे। आता या ठिकाणी जर वरी बघितलं तर हा जो एरो आहे हा उलटा काढलेला आहे, म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये जशा प्रकारचा आहे प्रश्न आकृतीमध्ये जशा प्रकारचा आहे तशा प्रकारचा हा काढलेला नाही, म्हणजे ही आकृती सुद्धा या ठिकाणी मॅच होत नाही, तंतोतंत जुळत नाही। आता तिसरी आकृती जर बघितली तर या ठिकाणचा एरो आणि प्रश्न आकृतीतील एरो बरोबर आहे, त्याच्यानंतर डाव्या साईडला जो गोल काढलेला आहे याच्यामध्ये एक भरीव गोल काढलेला आहे तेही बरोबर आहे आणि उजव्या साईडला अर्धा गोल, त्याच्यानंतर वरती आणि खाली गोल आणि लहान मोठेपणाचं चिन्ह हे अगदी तंतोतंत जुळतं, म्हणून पहिली आकृती आणि तिसरी आकृती ह्या दोन्ही आकृत्या सेम टू सेम आहेत, तंतोतंत जुळतात, म्हणून याचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 3 हा असणार आहे। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात। 8व्यामध्ये एक चौकोन दिलेला आहे, या चौकोनामध्ये काय केलेला आहे हा एक गोल दिलेला आहे, त्याच्यानंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला याच्यामध्ये काय केलेला आहे हा अर्धा गोल दिलेला आहे, त्याच्यानंतर मध्येच त्रिकोण काढून या त्रिकोणाच्या खाली 2 रेषा काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वरची रेष जी आहे ही लहान आहे आणि खालची रेष ही मोठी आहे, त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये गोल आणि बाहेर पूर्ण गोल हा भरलेला आहे। अशीच आकृती आपल्याला पाहायची आहे। तर या ठिकाणी बघा उजवीकडं वरच्या साईडला हा पूर्ण गोल भरलेला आहे आणि पहिल्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा डावीकडे दिसतोय, म्हणजे ही आकृती तंतोतंत जुळत नाही। त्याच्यानंतर दुसरी आकृती पाहूयात। आता या ठिकाणी अर्धा गोल आहे त्याच्यामध्ये त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये भरीव गोल आहे, त्याच्यानंतर उजव्या साईडला भरीव गोल आहे, परंतु या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या रेषा दिलेल्या आहेत या मात्र तंतोतंत जुळत नाहीत, म्हणून ही आकृती कशी आहे ही आकृती चुकीची आहे। त्याच्यानंतर तिसरी आकृती आपण या ठिकाणी पाहूयात। तिसऱ्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी गोल दिलेला आहे, गोलमध्ये त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणामध्ये 2 टिंब दिलेले आहेत, हे भरीव गोल दिलेले आहेत आणि खाली जे आहे खाली मात्र 2 रेषाही दिलेल्या आहेत, परंतु वरची रेष ही मोठी आहे आणि खालची रेष ही लहान आहे, त्याच्यामुळे ही आकृती सुद्धा काय आहे चुकीची आहे। त्याच्यानंतर बघा चौथा जो आहे चौथ्यामध्ये गोल दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे, त्याच्यानंतर हे अर्धा गोल दिलेले आहेत,
त्याच्यानंतर खाली ज्या रेषा आहेत या सुद्धा बघा, या रेषा आणि पहिल्या आकृतीतील रेषा या तंतोतंत जुळतात, म्हणून ही आकृती म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ही आकृती प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळते, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार असणार आहे हा तिसरा प्रकार असणार आहे आणि तिसऱ्या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारच्या आकृत्या येतात ते आपण या ठिकाणी बघूयात। तर बघा, थोडा भाग वगळलेला आहे, म्हणजे तिसऱ्या आकृतीमधील थोडा भाग वगळलेला आहे, तो भाग दिलेल्या उत्तर आकृत्यामधून शोधून तो योग्य पर्याय क्रमांक हा नोंदवायचा आहे। म्हणजे काय केलेला आहे, या तिसऱ्या प्रकारामध्ये आकृतीमधील थोडा भाग जो आहे तो वगळलेला आहे, तो भाग उत्तर आकृत्यामधून शोधून पर्याय क्रमांक काय करायचा। पहिला जो प्रश्न आहे, आता या ठिकाणी बघा, ही आकृती या ठिकाणी दिलेली आहे, चौकोन आहे, चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत आणि याच्यामध्ये हा जो एक भाग आहे, हा एक भाग हा कशा प्रकारे रंगवलेला आहे, तर खालच्या साईडला म्हणजे ज्या ठिकाणी चारही चौकोन एकत्र आलेले आहेत या ठिकाणी, तर या ठिकाणी काय केलेलं आहे, अशा प्रकारे कोन तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये गोल रंगवलेला आहे। म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे मित्रांनो, या ठिकाणी आहे आणि या कोनामध्ये एक जो गोल आहे हा पूर्ण भरीव टिंब दिलेला आहे आणि या ठिकाणाहून अशा प्रकारची रेष या ठिकाणी येणार आहे। रेष आल्यानंतर या रेषेच्या दोन्ही बाजूला काय राहणार आहेत, अशा प्रकारचे भरीव गोल राहणार आहेत। मग अशा प्रकारचा भाग हा कुठे आहे हे जर आपण बघितलं तर हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे। त्याच्यानंतर 10वी आकृती पाहूयात। तर बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, एक रोटेशन दिलेलं आहे, कोणत्या पद्धतीने केलेलं आहे, तर बघा, डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे हे आकृती फिरलेली आहे। मग या ठिकाणी फिरण्याचा क्रम हा या ठिकाणी दाखवलेला आहे। त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे ही आकृती फिरत गेलेली आहे आणि त्याच्या पुढे एक टिंब आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आकृती फिरत गेलेली आहे आणि या ठिकाणी एक टिंब आहे। मग पुढे जर बघितलं तर या ठिकाणी मध्ये जो गोल आहे हा पूर्ण गोल अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ही आकृती जी आहे ही काढून या ठिकाणी आपल्याला भरीव गोल हा येणार आहे। मग अशा प्रकारची आकृती ही या ठिकाणी कुठं दिलेली आपल्याला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे। चला याच्या पुढची आकृती पाहूयात। आता या ठिकाणी बघा, चौथा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय केलेला आहे, एक चौकोन काढलेला आहे आणि या चौकोनामध्ये परत 4 भाग केलेले आहेत आणि या 4 भाग करून याचा जो भाग आहे हा काय केलेला आहे, अशा प्रकारे जोडलेला आहे आणि वरच्या भागामध्ये, वरच्या त्रिकोणामध्ये छोटीशी रेष आणि खालच्या भागामध्ये अशा प्रकारे बाण तयार केलेला आहे। मग या ठिकाणी सुद्धा काय होईल, अशा प्रकारे एक रेष येणार आहे आणि वरती अशा प्रकारे छोटी रेष येईल। त्याच्यानंतर या मधल्या रेषेवरून अशा प्रकारचा एक बाण हा काय होणार आहे, तयार होणार आहे। मग अशा प्रकारची जर आकृती आपण पाहिली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। याच्यानंतर 12वी आकृती आपण पाहूयात। तर 12व्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, या आकृतीमध्ये अशा प्रकारे एक मोठा चौकोन करून त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारे काय काढलेली आहे, ही नक्षी जी आहे हे काढलेली आहे। मग हा जो रिकामा भाग आहे याच्यामध्ये काय होईल, तर अशा प्रकारची नक्षी ही या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर गोल हा येणार आहे। मग अशा प्रकारची आकृती जर आपण बघितली तर ही आकृती पर्याय क्रमांक 1 दिसत आहे, म्हणून या 12व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे। आता या ठिकाणी आपण काय करूया, तर आकृतीचा जो चौथा भाग आहे हा चौथा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर बघा, प्रश्न काय असणार आहे, तर खालील प्रश्नामध्ये 3 प्रश्नाकृत्या या दिलेल्या आहेत आणि चौथीची जागा रिकामी ठेवली आहे। रिकाम्या जागी उत्तर आकृत्यामधील कोणती आकृती प्रश्न आकृतीची मालिका पूर्ण करील ती आकृतीचा क्रमांक हा उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला काय करायचा आहे, नोंदवायचा आहे। प्रश्नाकृती पाहूयात। तर या ठिकाणी काही चौकोन दिलेले आहेत। या चौकोनामध्ये पहिल्यांदा गोल आहे, त्याच्यानंतर एक स्टार आहे, एक फूल आहे आणि त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे। त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर हा जो गोल आहे हा गोल काय झालेला आहे मित्रांनो, हा गोल सगळ्यात शेवटी गेलेला आहे आणि या ठिकाणी ही दुसरी आकृती तयार झालेली आहे। त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर या ठिकाणचं फूल जे आहे हे सगळ्यात शेवटी जाऊन यानंतर राहिलेले जे आहेत जसं की गुणाकार आहे, त्याच्यानंतर गोल आहे आणि परत स्टार आलेला आहे। मग या ठिकाणी जर आकृतीमध्ये बघितलं तर सगळ्यात अगोदर हा जो गुणाकाराचं चिन्ह आहे हे गुणाकाराचं चिन्ह सगळ्यात शेवटी या ठिकाणी येणार आहे आणि राहिलेला जो भाग आहे हा जशाच तसा या ठिकाणी येणार आहे। म्हणजे या ठिकाणी काय राहणार आहे, हा गोल आणि या ठिकाणी अशा प्रकारचं फूल हे या ठिकाणी राहणार आहे। मग अशा प्रकारची आकृती जर बघितली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 ही आकृती आपण पाहूयात।
बघा या ठिकाणी चौथी जी आकृती दिलेली आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर ही आकृती एक चौकोन दिलेला आहे, त्याच्यामध्ये गोल आहे आणि गोलामध्ये अशा प्रकारे वरती काय केलेला आहे, एरो दिलेला आहे आणि गोलाच्या बाहेर हा अशा प्रकारे खाली एरो दिलेला आहे। मग या ठिकाणी ही आकृती जी आहे, पहिली आकृती काय केलेली आहे, ही अशा प्रकारे वळवलेली आहे, म्हणजे ही जी आकृती आहे परत या साईडला म्हणजे उजव्या साईडला वळवलेली आहे आणि उजव्या साईडला वळवल्यानंतर हा जो एरो आहे पहिल्या आकृतीचा तो उजव्या बाजूला होतो, त्याच्यानंतर खालचा जो एरो आहे तो डाव्या बाजूला होतो। परत ही आकृती काय केलेली आहे, तर खालच्या बाजूला वळवलेली आहे आणि परत ही आकृती जी आहे ही काय करावी लागणार आहे, आपल्याला डाव्या बाजूला वळवावी लागणार आहे। मग डाव्या बाजूला जर वळवलं तर काय येणार आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे, तर हा जो गोल आहे हा गोल हा खाली येणार आहे आणि त्याच्यामधील हा एरो अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहे आणि वरचा एरो जो आहे तो अशा प्रकारचा या ठिकाणी येणार आहे। मग अशा प्रकारची आकृती ही जर आपण बघितली तर ही आकृती आपल्याला कुठं दिसते, तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर कसं असणार आहे, बरोबर आहे। आता या त्याच्यानंतर तिसरी आकृती पहा मित्रांनो, या ठिकाणी काय केलेलं आहे, चौकोनामध्ये डाव्या बाजूला काय घेतलेला आहे, डाव्या बाजूला गोल घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुढे त्याच्या त्रिकोण आहे, त्याच्यानंतर खाली भरीव गोल आणि चौकोन अशा प्रकारची ही आकृती आहे। ही आकृती काय केलेली आहे, खालची बाजू वरच्या साईडला म्हणजेच काय केलेलं आहे, तर अशा प्रकारे ही आकृती काय केलेली आहे, फिरवलेली आहे। तर ही आकृती काय होणार आहे, ही आकृती इथून अशा प्रकारे खाली फिरवली जाणार आहे, म्हणून हा जो भाग आहे हा भाग इथं येणार आहे आणि हा इथं येणार आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो ही आकृती परत एकदा अशा प्रकारे फिरवली जाईल आणि अशा प्रकारे फिरवल्यानंतर या चौकोनामध्ये या ठिकाणी हा चौकोन येणार आहे। तर या ठिकाणी जो आहे हा छोटा चौकोन हा या ठिकाणी येणार आहे, त्याच्यानंतर जे वर्तुळ आहे जो पोकळ गोल आहे तो या ठिकाणी येईल, यानंतर या ठिकाणी त्रिकोण येणार आहे आणि या ठिकाणी भरीव गोल जो आहे तो या ठिकाणी येणार आहे। म्हणजे अशा प्रकारची आकृती ही या पुढील चौकोनामध्ये येणार आहे। तर अशा प्रकारची आकृती जर आपण बघितली तर ही पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे। याच्या पुढील आकृती आपण पाहूया, तर या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रत्येक चौकोनामध्ये काही एरो दिलेले आहेत आणि याच्यामध्ये पहिल्या चौकोनामध्ये एकूण 4 एरो आहेत, त्याच्या दुसऱ्या एरो मध्ये काय केलेलं आहे, दिशा बदलून याच्यातील एक एरो कमी झालेला आहे। मग तिसरी आकृती जर बघितली तर काय आहे, या ठिकाणी 2 एरो आहेत आणि चौथ्या आकृतीमध्ये मात्र एकच एरो येईल आणि तो याच्या विरुद्ध दिशेला येणार आहे। मग हा जर एरो आपण बघितला तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे, म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी। त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे हा पाचवा प्रकार या ठिकाणी आपण पाहून घेऊयात। तर बघा खाली, तर या ठिकाणी बघा खालील प्रश्नामध्ये पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे, म्हणजे पहिली आकृती आणि दुसरी आकृती याचा एकमेकाशी परस्पर संबंध आहे, तसा संबंध हा तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्याय या ठिकाणी पहिली आकृती बघूयात प्रश्न। तर अशा प्रकारे वरी एक त्रिकोण काढलेला आहे आणि त्या त्रिकोणाला खालून अर्धा गोल जोडलेला आहे आणि याचे 2 भाग केलेले आहेत। या ठिकाणी 2 गोल आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र एकाच बाजूचा भाग हा या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे, तर या आकृतीमध्ये आपल्याला हा जो 2 ठिकाणचा भाग दिलेला आहे हा फक्त एकाच ठिकाणचा घ्यायचा आहे, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे एक चौकोन येईल आणि त्याच्या खालून अशा प्रकारे अर्धा गोल हा येणार आहे आणि या डाव्या बाजूला काय होणार आहे, तर हा जो पोकळ गोल आहे हा अशा प्रकारे येणार आहे आणि हा जो पर्याय आहे किंवा ही जी आकृती आहे ही आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसते, तर बघा मित्रांनो ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी मित्रांनो गुणाकाराचं चिन्ह आहे आणि या गुणाकाराच्या चिन्हामुळे जे 4 भाग झालेले आहेत या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारे काय केलेला आहे, एक भरीव गोल दिलेला आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र या 4 भागापैकी या ठिकाणचा गोल आणि या ठिकाणचा गोल काय झालेला आहे, कमी झालेला आहे। मग या भागामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर अशाच प्रकारे तिसरी आकृती जी आहे या तिसऱ्या आकृतीपैकी अशा प्रकारे अधिकचं चिन्ह हे आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे आणि अधिकचं चिन्ह काढल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी जे गोल आहेत हे आपल्याला काय करावं लागतील, काढावे लागतील। मग अशा प्रकारची आकृती ही कुठं आहे हे बघितलं
तर आपल्याला ही आकृती पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे, म्हणून या आकृतीचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. याच्यानंतरचा पुढील प्रश्न हा आपण या ठिकाणी पाहूया. तर प्रश्न क्रमांक 19 जो आहे याच्यामध्ये काय केलेला आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे आणि या ठिकाणी मध्ये एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि या पहिल्या त्रिकोणामध्ये अशा प्रकारचा गोल आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या एक त्रिकोणामध्ये अशा प्रकारचा गोल आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र मधला जो गोल आहे त्रिकोण आहे हा त्रिकोण कमी झालेला आहे. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं, वरची जी बाजू आहे दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणाची वरची जी बाजू आहे ही काय झालेली आहे, कमी झालेली आहे. मग या ठिकाणी आता जर बघितलं तर या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये एकूण 3 चौकोन आहेत. पहिल्या चौकोनामध्ये भरीव गोल आहे, दुसऱ्या चौकोनामध्ये अशा प्रकारे भरीव गोल आहे आणि मधला हा रिकामा आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे चौकोन हे आपल्याला काढून घ्यावे लागतील आणि मधला जो चौकोन आहे या चौकोनावरती मात्र वरती आपल्याला रेष द्यायची नाही. मग या ठिकाणी बघा अशा प्रकारची जी आकृती आहे ही आकृती आपल्याला कुठं दिसते, तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक आकृती हे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न आकृती 20 क्रमांकाची. आता या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी गोल आहे, त्याच्यामध्ये हा भरीव गोल आहे, याला त्रिकोण जोडलेला आहे आणि या ठिकाणी एरो आहे, त्याला अशा प्रकारचा गोल आहे आणि याला आडवी रेषा आहे. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, तर त्रिकोण या एरो जो आहे याच्या डाव्या साईडला जेवढ्या काही आकृत्या आहेत या सर्व काय केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत. मग याच ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आहे, एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये भरीव गोल आहे, त्याच्यानंतर त्याला वर्तुळ आहे, अशा प्रकारचा एरो आहे आणि या ठिकाणी गोल आणि हा उजव्या बाजूला अशा प्रकारचा एरो हा या ठिकाणी दिलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, तर या ठिकाणी जो एरो आहे या एरोच्या साईडचे हा जो भाग आहे हा भाग आपल्याला काढून टाकावा लागणार आहे. मग हा भाग काढून टाकल्यानंतर ही आकृती आपल्याला कशी दिसते, तर या ठिकाणी हा एक एरो आहे आणि हा एरो झाल्यानंतर या ठिकाणी गोल आहे आणि या ठिकाणी उजव्या साईडला अशा प्रकारचा एरो आहे. अशा प्रकारची आकृती ही आपल्याला कुठं दिसते, तर बघा अशा प्रकारची आकृती हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. खालील प्रश्नामध्ये प्रश्न आकृतीतील चौरसाचा अपूर्ण भाग, या ठिकाणी चौरसाचा अपूर्ण भाग पूर्ण होण्यासाठी 4 उत्तर दिलेले आहेत. उत्तर आकृत्यामधून ती आकृती शोधायची आहे. तर या ठिकाणी बघा हा चौरस आहे आणि या चौरस पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कोणता भाग हा आपल्याला द्यावा लागणार आहे हे या ठिकाणी पाहायचं आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा चौरस आपण या ठिकाणी अशा प्रकारे रेष ओढली तर हा चौरस या ठिकाणी पूर्ण होतो. मग बघा या ठिकाणी अशा प्रकारचा भाग हा या ठिकाणी बसणार आहे आणि तो बसल्यानंतर हा चौरस पूर्ण होणार आहे. मग अशा प्रकारचा भाग जर बघितला तर आपल्याला हा भाग पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसतो आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण जर चौरसाची रेषा पूर्ण जोडली तर हा जो भाग आहे तो अशा प्रकारचा भाग हा आपल्याला या ठिकाणी जोडावा लागेल, म्हणजेच या ठिकाणी चौरस तयार होणार आहे. मग हा भाग नेमका कुठं आहे, कोणत्या आकृतीमध्ये आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, तर हा जो भाग आहे हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अशा प्रकारचा भाग आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. त्याच्यानंतर पुढील आकृती पहा. या आकृतीमध्ये जो चौकोन दिलेला आहे सगळ्यात अगोदर चौकोनाच्या बाहेरची रेष जी आहे ते आपण पूर्ण करून घेऊयात आणि ही रेष पूर्ण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं आपल्याला कुठं दिसतो आहे, तर बघा हा भाग आपल्याला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसत असल्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 24 जे उदाहरण आहे याच्यामध्ये अशा प्रकारे रेष जोडल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारचा भाग हा कुठं आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की हा जो भाग आहे हा भाग पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, प्रत्येक प्रश्नात डावीकडे काय केलेलं आहे, एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजवीकडे 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उजवीकडील अशा उत्तर आकृतीला निवडा जी प्रश्न आकृतीचे प्रतिबिंब असेल जेव्हा आरसा XY ला ठेवला असेल. तुम्ही निवडलेल्या उत्तर आकृतीचा क्रमांक काय केलेला आहे, या ठिकाणी आपल्याला
आरशातील प्रकृती ही या ठिकाणी शोधायची आहे। मग आरशामध्ये नेहमी आपल्याला काय दिसतं की उजवीकडील बाजू ही डावीकडे दिसत असते। मग या ठिकाणी जर आपण 25वा प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये काय आहे बघा। आता या ठिकाणी चौकोन आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारे रेषेने अर्धा गोल या ठिकाणी जोडलेला आहे, 2 अर्धा गोल आणि हे। तर ज्या वेळेला आपण ही आकृती आरशामध्ये पाहणार आहोत त्यावेळेला ही रेष इथे येईल आणि खालचा जो हा भाग आहे हा भाग आपल्याला काय होईल, हा भाग आपल्याला डावीकडे दिसणार आहे। मग डावीकडे अशा प्रकारे हा भाग राहील। मग असा भाग कुठं आहे हे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे हा भाग पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे। आता या ठिकाणी बघा 26वी जी आकृती आहे या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे एरो आहे आणि या ठिकाणी रेष आहे आणि एरोच्याच खाली अशा प्रकारचा पोकळ गोल आहे। तर हा जो पोकळ गोल आहे हा पोकळ गोल हा उजवीकडे जाईल आणि या ठिकाणी उजवीकडील बाजू डावीकडे म्हणजेच या ठिकाणी काय होईल, अशा प्रकारची ही आकृती जी आहे ही आपली तयार होणार आहे। या ठिकाणी अशा प्रकारचा एरो असणार आहे आणि या ठिकाणी उजवीकडे जो गोल आहे तो डावीकडे आणि डावीकडील भाग डावीकडे आणि डावीकडील भाग उजवीकडे अशा प्रकारे ही आकृती राहणार आहे। आणि ही जर आकृती बघितली तर ही आकृती पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर 27वी आकृती जर आपण बघितली तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी अशा प्रकारचा जो बाण काढलेला आहे हा बाण या ठिकाणी काय होणार आहे, उजवीकडून अशा प्रकारे येईल आणि या ठिकाणी डावीकडे काय होणार आहे, अशा प्रकारचा भाग हा उजवीकडील भाग डावीकडे येणार आहे। सुद्धा दिशा जी आहे हा यन आणि हा उलटा यन आपल्याला अशा प्रकारे बाजू बदललेला दिसणार आहे। मग ही जर आकृती बघितली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसत आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 27 याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणून। त्याच्यानंतर आपण 28वी आकृती पाहूयात तर या ठिकाणी बघा हा जो एरो दिलेला आहे हा उजवीकडे आहे, हा एरो आपल्या डावीकडे जाणार आहे। त्याच्यानंतर ही बाजू जी आहे ही उजवीकडे येणार आहे आणि हा जो चौकोनाच्या मध्ये रेष आहे आणि या ठिकाणी भरीव गोल आहे ही रेष आपली या ठिकाणी काय होणार आहे, अशा प्रकारे राहणार आहे। म्हणजे ही आकृती जर बघितली तर बघा उजव्या बाजूला अशा प्रकारे एरो, त्याच्यानंतर डाव्या बाजूला एक एरो। आता या ठिकाणी उजव्या बाजूला एरो आहे, डाव्या बाजूला एरो आहे, हा मध्यभागातून जो एरो गेलेला आहे। मग ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न प्रकार जो आहे तो 8वा असणार आहे। 8व्यामध्ये काय आहे तर बघा, या ठिकाणी एका तुकड्याला दुमडून काही ठिकाणी ते पंच केले आहेत। प्रश्न आकृतीमध्ये कागद कशा प्रकारे दुमडला गेला व कोठे पंच केला गेला हे दाखवलेलं आहे। तो कागद उलगडल्यावर कसा दिसेल ते आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 याच्यामधून शोधायचं आहे। आता या ठिकाणी बघा ही घडी घातलेली आहे, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, 1 घडी, 2 घडी आणि 3 घडी अशा प्रकारे हे केलेलं आहे। काय केलेलं आहे, हा त्रिकोण जो आहे या ठिकाणी 3 ठिकाणी याच्या घड्या घातलेल्या आहेत। मग या ठिकाणी हा जो घडीचा भाग दिसत आहे या ठिकाणी 3 ठिकाणाहून काय केलेला आहे, मोडपलेला आहे, म्हणजे घडी घातलेली आहे। मग अशा प्रकारचा भाग कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे म्हणून अशा प्रकारची घडी घातलेली आहे। त्याच्यानंतर इथून वरी घडी घातलेली आहे आणि घडी घालून याच्या मधोमध अशा प्रकारे एक घडी घातलेली आहे। तर हे जर बघितलं तर अशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा घडी उघडल्यानंतर काय होणार आहे आपल्याला तर बघा मित्रांनो, ही घडी उलगडल्यानंतर अशा प्रकारे काय होणार आहे तर ही आकृती आपल्याला अशा प्रकारे ही दिसणार आहे। आणि या ठिकाणी गोल, प्रत्येक चौकोनामध्ये अशा प्रकारचा क्रॉस आणि या ठिकाणी एक गोल हा येणार आहे। मग ही जर आकृती आपण बघितली तर ही आकृती पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। याच्यानंतर 31व उदाहरण पाहूया। त्यामध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी अशा प्रकारचा कागद आहे, या ठिकाणाहून मधून परत मुडपल्यामुळे या ठिकाणी इथे एक घडी पडेल आणि इथे एक घडी पडणार आहे। त्यानंतर
या घड्या झाल्यानंतर पुढे काय असणार आहे तर बघा, याच्यानंतर मध्यभागातून या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला काय केलेलं आहे तर मध्यभागातून दुमडलेला आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारचा गोल दिलेला आहे, तो सगळ्या भागामध्ये हा राहणार आहे. मग या ठिकाणी बघा अशा प्रकारचे 4 गोल, 4 घड्या झाल्यामुळे या ठिकाणी 4 गोल येणार आहेत. आणि ही जी आकृती आहे ही कशी असणार आहे तर बघा, या ठिकाणी जर उत्तर आकृती आपण पाहिल्या तर या उत्तर आकृतीमध्ये दुसरी आकृती ही सेम टू सेम पहिल्या आकृतीसारखी आपल्याला दिसत आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो चौकोनी कागद आहे, हा चौकोनी कागद पहिल्यांदा आपण काढून घेऊयात आणि याच्या 2 घड्या केलेल्या आहेत. मग या घडीनंतर काय केलेलं आहे तर या ठिकाणाहून म्हणजे इथून अशा प्रकारे मोडपलेला कागद आहे. मग या ठिकाणाहून जर कागद मोडपलेला असेल त्यानंतर वरून एक कागद जो आहे तो अशा प्रकारे मोडपलेला आहे. मग ही आकृती जर बघितली तर इथून सुद्धा ही घडी घातल्यामुळे या ठिकाणाहून सुद्धा काय होणार आहे तर ही आकृती जी आहे, हा कागद जो आहे तो या ठिकाणाहून सुद्धा अशा प्रकारे मोडपला जाणार आहे. अशा प्रकारची घडी ही या ठिकाणी दिसणार आहे. मग ही जी आकृती आहे ही आकृती कुठे आहे तर बघा, ही आकृती पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. याच्यानंतर आपण पाहूया याच्यामध्ये नेमकं काय म्हणत आहे तर बघा, एक प्रश्नाकृती असून उजव्या बाजूला काय केलेलं आहे तर 4 या उत्तरापैकी दिलेले आहेत, म्हणजे 1 2 3 4 या उत्तराकृत्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नाकृती मध्ये दिलेले चांगली घाल अजून चांगली घाल प्रश्नाकृतीमध्ये दिलेले तुकडे जोडून उत्तर आकृती काय करायची आहे तर तयार करायची आहे. तुम्ही निवडलेल्या प्रश्नाकृतीचा अशा प्रकारे या चौकोनामध्ये एक आयत दिलेला आहे आणि या ठिकाणी 4 वेगवेगळ्या प्रकार दिलेले आहेत. मग हे ज्या वेळेला आपण जोडू त्यावेळेला काय होणार आहे तर बघा, कोणती आकृती तयार होणार आहे तर या ठिकाणी हे त्रिकोण जे आहेत हे इकडल्या बाजूने अशा प्रकारे जर जोडले तर हे 2 त्रिकोण अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहेत आणि इकडले 2 त्रिकोण हे अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहेत. मग ही जर आकृती बघितली तर ही आकृती आपल्याला कुठं दिसते बघा, अशा प्रकारची आकृती ही आपल्याला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर बघा 34वी जर आकृती बघितली तर याच्यामध्ये काय आहे, 4 भाग दिलेले आहेत आणि हे 4 भाग या ठिकाणी काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. मग हे 4 भाग जर या ठिकाणी जोडले तर बघा, हा भाग आणि हा भाग हे 2 भाग जर एकमेकाला जोडले तर अशा प्रकारचं एक वर्तुळ हे तयार होणार आहे आणि या वर्तुळामध्ये अशा प्रकारचा हा त्रिकोण जर आपण घेतला तर हा त्रिकोण अशा प्रकारे इथे येणार आहे आणि हा वरचा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आपण जोडला तर अशा प्रकारची ही आकृती ही आपल्याला दिसणार आहे. आणि ही आकृती जर बघितली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसत आहे. 35वा प्रश्न हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 भाग दिलेले आहेत आणि या 3 भागाला जोडून आपल्याला एक आकृती तयार करायची आहे. मग हे जर भाग आपण जोडले, हा भाग याला जोडला आणि हा भाग याला जर जोडला तर बघा अशा प्रकारची आकृती ही पर्याय क्रमांक 1 यामध्ये आपल्याला दिसत आहे. हे तिन्ही आकार या ठिकाणी जोडलेले आहेत. बघा या ठिकाणी पहिला जो आकार आहे हा पहिला आकार आहे, याच्यानंतर हा दुसरा आकार आहे आणि हा तिसरा आकार आहे. हा तिन्ही आकार जर जोडले तर आपल्याला हा पहिला आकार, हा दुसरा आकार आणि हा तिसरा आकार या ठिकाणी जोडलेले आहेत, म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. त्याच्यानंतर 36वा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिलेला आहे तर 1 2 3 4 भाग दिलेले आहेत आणि हे 4 भाग या ठिकाणी काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. मग या ठिकाणी बघा 4 भाग 4 त्रिकोण आहेत. आता या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये बघा 4 त्रिकोण दिसतात, याच्यामध्ये हा जो भाग आहे हा त्रिकोण नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा हा त्रिकोण नाही, हा त्रिकोण नाही आणि हे त्रिकोण हे सुद्धा या ठिकाणी होत नाहीत. मग हे 4 त्रिकोण जोडलेली जर आकृती आपण पाहिली तर हा पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणून 36चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. त्याच्यानंतर प्रकार 10वा कोणता असणार आहे तर बघा, डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजवीकडे 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. या उत्तराकृत्या शोधा आणि त्यात प्रश्नाकृती लपून बसलेली आहे, ते तुमचे उत्तर पत्रिकेत नोंदवा. आता बघा या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये अशा प्रकारचं हे कुठं लपून बसलेलं आहे हे आपल्याला माहित आहे. आता या प्रश्नामध्ये जर आपण उत्तर शोधायचं म्हटलं तर हा आकार या ठिकाणी दुसरी जर आकृती बघितली तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे या ठिकाणी हा आकार जो आहे हा या ठिकाणी लपून बसलेला आहे, म्हणून 37 क्रमांकाचे
जे उत्तर असणार आहे हे प्रश्न आकृती क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. 38वा प्रश्न. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारची आकृती हे कुठं लपलेली आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या आकृतीमध्ये अशा प्रकारची आकृती ही या ठिकाणी काय झालेली आहे, लपलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे हे कोणतं असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 39वी आकृती. तर अशा प्रकारे आकृती या आकृतीमध्ये कुठे लपलेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. या आकृतीमध्ये जर बघितलं तर ही आकृती दिसत नाही. आता ही आकृती जी आहे, तर या आकृतीमध्ये बघा या ठिकाणाहून अशा प्रकारे हा आकार जो आहे तो या आकृतीमध्ये काय झालेला आहे, लपलेला आहे. आणि म्हणून या आकृतीचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. याच्यानंतर 40वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. तर 40व्या प्रश्नामध्ये अशा प्रकारचा आकार हा कुठं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हा आकार जर बघितला तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बघा अशा प्रकारचा आकार हा या ठिकाणी लपलेला आहे. म्हणजे 40व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी असणार आहे. आता याच प्रश्नपत्रिकेचं उर्वरित जो भाग आहे गणिताचा, याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून मोठा होणार नाही. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे सर्व विश्लेषण स्पष्टीकरण समजलं असेल. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.